खरं तर नाशिक मुंबईमध्ये अनेक वेळा दौऱ्यानिमित्त जाते. तिथे सर्व पक्षीय नेत्यांच्या मिसळ पार्टीचं आयोजन अनेक वेळा पाहिलं आणि लक्षात आलं जसं यांना विजन आहे, इथल्या नेत्यांना विजन आहे, तसं माझ्या तालुक्यातल्या नेत्यांनाही विजन आहे. माझ्या तालुक्यातल्या अनेक नेत्यांनी या तालुक्याच्या विकासासाठी आपलं योगदान दिलं आहे. अर्थात प्रत्येकाचा पक्ष वेगळा आहे, परंतु कामं करण्याची पद्धतही वेगवेगळी आणि प्रत्येकाचं योगदान या तालुक्यामध्ये फुलाची पाकळी का असेल पण आहे. अशा सर्व नेत्यांना एकत्र करून दिवाळीनिमित्त गेट टुगेदर करा, एक मिसळ पार्टी करावी अशी संकल्पना माझी होती. खरं तर दिवाळीनिमित्त 10वी-12वीच्या अनेक विद्यार्थ्यांच्या बॅचेसचे गेट टुगेदर होतात, पण राजकीय नेत्यांचंही गेट टुगेदर झालं पाहिजे हा त्यामागचा माणूस होता. आजच्या या मिसळ पार्टीला तालुक्यातले आमदार अत्यंत प्रतिष्ठित असे सर्व नेते उपस्थित राहिले. पक्षाच्या चपला सगळ्यांनी बाहेर काढल्या आणि सगळ्यांनी एकोपाने तालुक्याच्या विकासासाठी तालुक्याचे प्रश्न यावर चर्चा केल्या. मला असं वाटतं हेच आजच्या मिसळ पार्टीचं फलित आहे. सगळ्यांनी राजकीय चपला बाहेर ठेवून इथे उपस्थिती लावली, सगळ्यांनी अगदी एका फक्त कॉलवर इथे उपस्थिती लावली. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो, सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानतो आणि आजची मिसळ पार्टी तालुक्याच्या विकासाच्या प्रश्नांवर खरं तर चर्चा करून सफल झाली असं मला वाटतं. जेणेकरून उद्योगधंद्यासाठी जो काही आपल्या तालुक्यामध्ये येणार आहे उद्योजक तो थांबून आपल्या तालुक्याची महाराष्ट्राच्या सोलर आणि पवन ऊर्जेमध्ये मोठं नाव तयार झालेलं आहे. या नावासाठी आपला कार्यकर्ता जरी चुकीचं काम करत असेल तर त्याला विकास अटकाव केला पाहिजे या मताचा मी आहे. आणि ह्या भावनेनं आपण जर केलं तर तालुक्यासाठी सर्वांना विकास करू शकतो. दुसरी गोष्ट आदरणीय ताईंनी एक चांगला विषय घेतलेला आहे की पांढरा पान कारखाना सुरू करण्याच्या संदर्भामध्ये या पांढरा पान कारखाना सुरू झाला पाहिजे सर्व माणसाची भावना. पण हे होत असताना सर्व घटकांचा सर्व विचार झाला पाहिजे. कारण काही लोक आम्हाला येऊन भेटले पण म्हटलं बाबा एखादी गोष्ट इनिशिएटिव्ह घेऊन कोणीतरी करत असेल तर त्याला आपण आडकाठी केली नाही पाहिजे. पण त्याचाही राष्ट्रीय कोणी शेतकऱ्याचं कामही नाही झालं पाहिजे. तालुका हा शुद्ध इकडे सुरू झाला पाहिजे. कारण जी काही तालुक्याची प्रक्रिया होती निर्णय प्रक्रिया आतापर्यंत 23-24 वेळा झाली, यावेळेस ती अंतिम टप्प्यात झाली. पण या मागचा 22-23 वेळाची काही टेंडर प्रक्रिया झाली होती. ही टेंडर प्रक्रिया हा कारखाना जागेवरच भाडेतत्त्वाने सुरू करण्याच्या संदर्भात झाली होती. ही पहिल्यांदा टेंडर प्रक्रिया अशी झाली ही खासगीरित्या निविदा बोलणी करून तो एक खासगी हस्तांतरण झालं. म्हणून प्रक्रिया यशस्वी झाली. त्याबद्दल काहींचं सर्व पक्षीय जे काही संघर्ष समिती होती त्या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो. पण तो विषय कधीच नेला गेला पाहिजे अशी एक अपेक्षा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने मी मांडतो. आणि राहिला प्रश्न सिंचनाच्यासाठी मोठा बॅकलॉग आहे आपला. शासन दरबारी यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. एक विजन ठेवून एक रोडमॅप तयार करून आपण त्या पद्धतीने वाटचाल करावी असं मला वाटतं. काही तू पुढाकार घेतला, अतिशय स्तुत्य उपक्रम तू राबवलेला आहे. खूप खूप अभिनंदन तुझं. आणि तुलाही राजकीय सामाजिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जे काही पांढरा सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत सर्व पक्षीय समिती आहे या समितीच्या बैठकीमध्ये सर्व तालुका प्रमुख आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आता 16-17 प्रतिनिधी आहेत. या समितीचे अध्यक्ष डॉक्टर खलील साहेब आहेत. त्या ठिकाणी सगळ्यांची भूमिका समितीच्या माध्यमाने एकच आहे की कारखाना चालू झाला पाहिजे. यामागचं कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही, परंतु त्याच्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे. आणि कारखाना जर खरंच चालू होत असेल तर त्याला सगळ्या तालुक्याचा पाठबळ असतानाच याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका असता कामा नये. आणि मग जे काही त्याच्यामध्ये कोणाला शंका असतील, कोणाचं काही मत असेल ते पण समितीच्या माध्यमाने विचारात घेतलं जाईल. आणि अशी भूमिका आम्ही सगळ्यांनी याच्या आधी मानलेली आहे. आणि हा कारखाना या ठिकाणी चालला गेला पाहिजे. सर्वपक्षीय ठिकाणी आपण गेलो तर नक्कीच प्रत्येकाला शेतकऱ्याची खरी परिस्थिती आज समजणार आहे. कारण काढलेला मका, पेरलेलं बियाणं, मक्याचं सगळं वाया गेलेलं आहे. म्हणून या ठिकाणी सर्व ताकदवर नेते या ठिकाणी बसले आहेत की जे शासनापर्यंत
हा प्रश्न पोचवू शकतात आणि शेतकऱ्याला मदत करू शकतात. म्हणून प्रामुख्याने ह्या प्रियंकाताईंनी ही जी बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे याच्यातून जर शेतकऱ्याला मदत झाली तर नक्कीच मी ही बैठक सफल झाली असं या ठिकाणी मानेल. एवढीच माझी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी माफक विनंती आहे. तुमच्या शब्दाला मान द्यायला पाहिजे. प्रियंकाचा आभार मानतो की खरोखर सर्व पक्षीय आज एका व्यासपीठावर आले आणि हे करणं पण इतकं सोपं नव्हतं जे आपल्या छोट्या कन्येला जमलं. म्हणून प्रियंकाचं खरोखर सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं. त्याबरोबर सुरुवातीला आपल्या तालुक्याचे युवा नेते आदरणीय जिभाऊंनी निश्चित आपल्या तालुक्याची मांडणी खूप व्यवस्थित केली. पण त्या मांडणीमध्ये सुरुवातीला विषय आला नगरपंचायतीचा. नगरपंचायतीच्या विषयावर खरं बोलायला गेलं तर आपण जुने विषय काढू कार्यक्रमाला आपण कुठंतरी दिशा चेंज होतो. आम्हालाही त्या वादात पडायचं नाही. न्यायालयाने जे वाटवं न्यायालयाला आपल्या आपल्या पद्धतीने ते काम करणारच होते. त्याचबरोबर माझी पण एक विनंती आहे की एक प्रकार 21/2021 जे काही घडलं त्याच्यानंतर 21 पासून 2025 पर्यंत जे तालुक्यात गुंडगिरी वाढते, तो व्यवसाय वेश्यांचा धंदा वाढतो, याच्या बाबतीत का बोललं जात नाही? याच्या बाबतीत आपण नक्कीच सगळ्यांनी आज साक्री शहरामध्ये आम्ही राहतो, साक्री शहरात राहणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याला कोणाचा त्रास आहे, कोण गुंडगिरी करतंय याचा पण आपण सगळ्यांना आपला कार्यकर्ता राहिला म्हणून त्याला पाठीशी आपण कोणी घालायला नाही पाहिजे. आमचा असो तुमचा असो कोणीही असो, कारण हा त्रास सर्वसाधारण लोकांना होतो. मागचे काही वर्ष 1-1.5 वर्षापासून जे काही घडतंय याच्यावर नक्कीच आपण सर्वांनी अभ्यास करायला पाहिजे. नाही तर धुळं नाशिक पूर्ण झाल्याशिवाय आपलं राहणार नाही. कारण नंतर आपण तर निघून जाऊ पण आपली पुढची जी पिढी ही पिढी नक्कीच सांगतो फार वाईट मार्गावर जातील आणि त्याच्यामध्ये कदाचित आपले पोरं सुद्धा असतील. म्हणून माझी विनंती आहे आपण एकच गोष्ट धरून ठेवली तर कदाचित आपण पुढची पिढी चांगली घडवू शकणार नाही. त्याचबरोबर साखर कारखान्याच्या बाबतीत नक्कीच सर्वपक्षीय समितीमध्ये आम्ही बाबूराव साहेब, आम्ही भाजपची मंडळी, राष्ट्रवादीची मंडळी, आम्ही सगळेजण एकत्र होतो आणि एकत्र आहोत, आजही आहे आणि पुढेही. 22 वेळेस जेव्हा टेंडर झाल्यानंतरही त्या गोष्टीचा मार्ग लागत नव्हता. निश्चित सविस्तर माहिती आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय तुळशीरामदादा गावित साहेब माहिती देतील. पण ज्यावेळेस टेंडर होऊन पण कारखाना चालत नव्हता त्यावेळेस निश्चित हा पाऊल कदाचित हा उचलायला लागला. पण निश्चित सांगतो साक्री तालुक्याचा आपण सगळे अभ्यासू लोक आहे. स्वर्गीय रामराव पाटलांपासून तर सर्वांनी या कारखान्यामध्ये आपला जीव ओतलेला होता आणि कारखाना उभा केलेला होता. कारखान्याच्या संदर्भात आपल्या सर्वांचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त असेल. कारखान्याच्या 20 किलोमीटर दायऱ्यामध्ये आज 3 लाख मेट्रिक टन ऊस हा उपलब्ध आहे. कुठलाही कारखाना एवढ्या चांगल्या अवस्थेत राहत नाही तेवढा आपला साक्री कारखाना आहे. सर्वांच्या मदतीने जिभाऊंनी ज्या पद्धतीने मांडलं खरोखर हा कारखाना आपला इथंच चालायला पाहिजे आणि इथंच त्याच्या मागे आपण राहायला पाहिजे. आणि या गोष्टीशी ताई दादांना आमची पर्सनल विनंती सगळ्यांची की नक्कीच आम्ही सर्वजण तुम्हाला लागेल ती मदत करू, पण कारखान्याचा धूर हा पुढच्या वर्षी निघायलाच पाहिजे या विनंतीने थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण आजचा जो विषय आहे तो आमदार काही जरी कारखान्याचा विषय घेतलेला आहे, पुन्हा कारखान्याच्या विषयावर बोलू नका. आता 5-6 दिवसापूर्वी एक घटना घडली आपल्या तालुक्यात. सगळ्यात आता सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो. आता प्रत्येकाच्या घरामध्ये मुली आहेत. रुपाली सर म्हणून मुलीवर अत्याचार झाला. फक्त ती त्या समाजाची होती म्हणून फक्त त्या समाजाने मोर्चा काढला.
त्याच्यामध्ये दुसरं कोणताच राजकीय माणूस आज जशी एकत्र आलो आपण त्याच्या कोणताच राजकीय पक्षाचा मनुष्य त्या मोर्चामध्ये सहभागी झाला नाही किंवा न्याय देण्यासाठी आपल्याला आपण राजकारण विरुद्ध जर या गोष्टी करायच्या असतील तालुक्यातल्या सगळ्या मिटवायच्या असतील तर अशा प्रत्येक गोष्टीला आपल्याला थांबवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपल्या तालुक्याचा विकास तर होईलच. विकासाचा प्रत्येक जण राजकारणी मनुष्य ज्या पद्धतीने विकास कामा आणून विकास करतोय. पण सगळ्यात महत्वाचे आहे पाहुणे ज्या गोष्टी आहेत ना या अत्याचार जे होत आहे आता म्हणतो 2 नंबर चालू आहे वेश्या व्यवसाय चालू आहे हे चालू आहे त्याचा याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल. या गोष्टी बंद करायला लागतील. कोणी एका पार्टीने बंद करेल आणि एकच पक्षाचा माणूस बंद करेल हे कोणाकडनं होणार नाही. म्हणून सगळ्यांना एकत्र येऊन याच्या पुढे या सगळ्या अशा ज्या घटना घडतील अत्याचाराच्या महिलांवर अत्याचार घडतील अशी एक सार्वजनिक सगळीची सगळी जशी मंडळी आज जमलेली आहे तशी रेस्ट हाऊसला म्हणा कुठं म्हणा सगळे जमत आणि अशा अन्यायाच्या विरोधामध्ये आपण लढा देणं गरजेचं आहे. माझं एवढं हे गुन्हे व्यवस्थित सांभाळून घ्यायला. सर्वप्रथम या कार्यक्रमाचे आयोजक आमची कन्या प्रियंका जोशी यांनी हा पुणे आणि मुंबईमध्ये जो कार्यक्रम होतो तो आपल्या तालुक्यात सगळ्या नेत्यांना एकत्र आणण्याचं काम केलं. सर्वप्रथम तिचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण आपल्या तालुक्यात सगळ्याच पक्षात जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते आपल्या आपल्या गावासाठी आपल्या आपल्या भागासाठी आपल्या तालुक्यासाठी सतत विकासासाठी कुठले प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. परंतु ते कधीच एकत्र येत नसतात. त्यांना एकत्र आणण्याचं काम आज या ठिकाणी प्रियंकाताईंनी केलेलं आहे. या ठिकाणी सर्व प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. आजच्या विषयावर आता सगळ्यांनी जी चर्चा केली तालुक्यात अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील कारखान्याचा विषय असेल विविध शासकीय योजनांचा विषय असेल हे आज आपण या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. सगळ्यांनी कोणाचा विरोध असेल कोणाचं या ठिकाणी पाठिंबा असेल परंतु प्रत्येक कामासाठी आपल्या तालुक्यासाठी जसं आमच्या सहकारी बाळाने आता या ठिकाणी सांगितलं की आपल्या तालुक्याची कन्या ती कुठल्याही समाजाची असेल परंतु ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत असेल त्या ठिकाणी आपण सर्वांनी आपल्या पक्षाचे जोडे बाहेर काढून त्या ठिकाणी एकत्र यायला पाहिजे. जर आपण अशा प्रकारे जर सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी अशा आपण काम केलं तर निश्चितपणे तालुक्यात आपल्या तालुक्याचा हेवा संपूर्ण महाराष्ट्राला वाटेल असं आपण या ठिकाणी काम करू. प्रश्न जर शेतकऱ्यांचे असतील कष्टकऱ्यांचे असतील ते तर नेहमीच आपण आपल्या आपल्या भागात आपण प्रयत्न करत असतो. परंतु सामाजिक सरोकार या ठिकाणी ठेवण्याचं काम देखील आपण सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला सगळ्यांना बोलवलं त्याबद्दल प्रियंकाताईंची मी पुनश्च एकदा मनापासून आणि खास करून उपस्थित या तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आणि विद्यमान आमदार आणि तुळशीराम गावे यांचं मी पहिल्यांदा या आमदार ग्रामपंचायतचं मी अभिनंदन करतो. ज्वलंत प्रश्न त्यांनी मार्ग लावला. ज्वलंत प्रश्न हा त्यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण सर्व पक्षीयांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आपला या तालुक्याला फार मोठा इतिहास आहे. हा तालुका यशवंतराव जिभाऊंचा आहे. हा तालुका शंकरराव बेडकेंचा आहे. हा तालुका उत्तमराव जिभाऊंचा आहे. आणि त्याच्यानंतर जे काही आदिवासी आमदार होऊन गेले गोविंदराव चौधरी असतील सुखराम तात्या मालुतरे असतील रेश्मा मोतीराम भोळे असतील प्रत्येकानं आपल्या काळामध्ये हा तालुका एक संघ आणि कसा विकास होईल याच्याकरता प्रत्येकाने प्रयत्न केलेले आहे. ताई तुमच्या काळात तर 100% तुम्ही चांगला प्रयत्न करतायत. पण तुमच्या कार्यकाळामध्ये वेश्या व्यवसायाचा विषय तुमच्या समोर निघतो या तालुक्यामध्ये ही अतिशय लहानजनास्पद गोष्ट आहे. आपण कोणाचे वंशज आहेत या तालुक्याच्या सर्व तरुण मित्रांना माझी विनंती आहे की इथपर्यंत जर आपली पाळी जात असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. आणि भविष्यामध्ये जो तो ज्याच्या त्याच्या पार्टीचा प्रयत्न करणार आहेत संघर्ष करणार जिभाऊने सांगितल्याप्रमाणे की एकमेकांच्या विरोधात राजकारणात लढल्यानंतर डायरेक्ट पोलीस स्टेशनने डायरेक्ट त्यांना 1803 302 हे जी भानगड आहे ना ताई हे व्हायला नको. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा सर्व लोकांना या पद्धतीने आणि शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये सर्व पक्षाच्या लोकांना तुम्ही बोलवलं पाहिजे त्या ठिकाणी.
म्हणजे काय अडचणी, कारण बाळमातेमध्ये काय अडचणी आहेत, काटवांमध्ये काय अडचणी आहेत, नदीकाठाला काय अडचणी आहेत, या सगळ्या गोष्टींचा ओहापोह या ठिकाणी झाला पाहिजे. या तालुक्याचा इतिहास नाव बदनाम होणार नाही एवढी या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना विनंती करतो. आणि धन्यवाद देतो मी प्रियंका जोशींना की हे कोणाला सुचलं नाही. हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये पुण्यामध्ये या पद्धतीनं सर्व पक्षीय लोक एकत्र येतात आणि ते त्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जे करणं शक्य आहे हे सर्व पक्षीय ते मंत्र्याकडे जातात आणि तिथून पैसा मंजूर करून आणतात. आणि हे आपण सुद्धा आपण काही एकमेकांचे दुश्मन नाही, पक्षीय राजकारण आहे, विसरलं पाहिजे आणि विकासाच्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे एवढंच बोलतो. जय महाराज. याच्या आधी या तालुक्यात कोणी राबवला नाही, त्याच्यामुळे ताई प्रथमतः तुझे सर्वांच्या वतीने आभार मानतो. राहिला विषयांचा विषयांच्या विषयात विषयांतर होईल व ताई की मिसळ पाववर ही चर्चा भागणार नाही, याच्यासाठी जेवणच ठेवावं लागेल. हे सगळे विषय जर एकत्र करायचे असतील तर खऱ्या अर्थाने हा तालुका पुरोगामी विचारसरणीचा आहे, हा कॉम्रेड विचारसरणीचा तालुका आहे. हे पुनश्च या सगळ्या इथं आलेल्या सर्व पक्षीय लोकांनी सिद्ध करून दिलं. इथं कुठलेही येवे दावे न काढता प्रियंकाताईने जो उपक्रम ठेवला हा अत्यंत चांगला उपक्रम आहे आणि तो असा उपक्रम भविष्यात देखील सर्वांनी राबवला पाहिजे. प्रियंकाताई, तू जो काही हा उपक्रम ठेवला याच्यासाठी तुझे खूप खूप आभार. हे सगळे लोक असे एकत्र आले नसतील, तू हे सगळे लोक एकत्र एका छताखाली आणले. राहिला विषय बाकी प्रश्नांचा, त्या प्रश्नांसाठी एक दिवस जेवण ठेव व हे सर्व विषय आपण तिथं करू. आज मिसळ पावावर हे विषय भागणार नाही. ताई, तू हा विषय अत्यंत चांगला इथं उपक्रम राबवला, त्याच्यामुळे सर्व तालुक्याच्या सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमार्फत व्यक्तिशः आमच्या भारतीय जनता पार्टीच्या मार्फत तुझे खूप खूप आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिवाळीची एक सगळ्यांची कार्यक्रम हा त्यांनी एकाच छताखाली सर्व गावातील आपल्या सर्व परिसरातील सर्व पक्षीय जिल्ह्यातील या ठिकाणी त्यांनी आमंत्रित केलं आणि आम्ही सगळ्यांनी बोलवलं आणि सर्वांना आपल्या या मिसळ पार्टीच्या निमित्ताने सर्वांना एकत्रित घेऊन सगळ्यांची मनोगत या ठिकाणी आहे. म्हणून प्रथम मी प्रियंकाताई आणि त्यांचे काका यांचे सर्वांचे मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते आणि असंच आपल्या तालुक्याचं वैभव